लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान 7 मे रोजी पार पडले. निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार देखील केला गेला. दरम्यान गेल्या काही वर्षात आदिवासी बांधव मतदानापासून दूर होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील तांबडी, काजूची वाडी, खौसावाडी, केळीची वाडी आणि उंबरमाळ या 5 आदिवासी वाड्यातील आदिवासी बांधवांनी गेल्या 75 वर्षात एकदाही लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद यासह पंचायत समिती, ग्रामपंचायतींसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान केले नव्हते. तसेच ज्यांना भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा संविधानिक हक्कही बजावता आला नाही, अशा या 5ही आदिवासी वाड्यातील आदिवासी बांधवांनी देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेसाठी मतदान केले. रायगड जिल्ह्यात आजही अशा अनेक आदिवासी वाड्या वस्त्या आहेत जिथे चालायला रस्ता, वीज, पिण्यासाठी शुद्ध पाणी यासारख्या मूलभूत सुविधा आजही दिल्या जात नाहीत. तरीही भारतीय संविधानावर विश्वास ठेवून हे आदिवासी बांधव मतदान करून आपले लोकप्रतिनिधी निवडतात. मात्र निवडून आल्यानंतर या लोकप्रतिनिधींना आपल्या या मतदारांचा विसर पडतो, हे दुर्दैवच असल्याचे येथील आदिवासी बांधवांनी बोलताना सांगितले. शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी, पेण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.